जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वर्तमानपत्रातली जी काही माहिती आहे, बातमी आलेली आहे, त्या संदर्भात माहिती बघणार आहोत. कारण गेल्या 8-10 दिवसापासून जे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये डी.एड अध्यापन पदविका बेरोजगार मुलांचं आंदोलन सुरू होतं. त्या संदर्भात शिक्षण मंत्री मोदयांचं ट्विट पण बघितलं आपण. सोबतच त्या संदर्भामध्ये आपण लाईव्हच्या माध्यमातून माहिती बघितलेली आहे. पण त्यावर एक ठोस जो काही निर्णय आहे, त्याचं इतिवृत्तांत जे आहे ते अजून जे काही शासन निर्णय म्हणा किंवा परिपत्रक म्हणा ते निर्गमित न झाल्यामुळं त्यावर आपल्याला सांगता येत नाही. पण जो काही इतिवृत्तांत आहे तो लोकमत अशा सुप्रसिद्ध वर्तमानपत्रामध्ये छापून आलेला आहे. त्या अनुषंगानं आपण आज अशी बातमी करतो आहे किंवा या बातमीचा व्हिडिओ बनवतो आहे आज. ते बाकी महत्त्वाचं नाही आहे. हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की जे नियम किंवा जो निर्णय घेण्यात येणार आहे तर तो कशा पद्धतीनं आपल्याला योग्य आणि अयोग्य आहे या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर जास्त बातमी न वाचता हे तुम्ही वाचलेली असेल, मी जास्त वाचणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त थोडक्यात सांगेल की ज्या निर्णयामुळं संपूर्ण महाराष्ट्राला होणार फायदा, अशा पद्धतीनं शिक्षण मंत्र्यांचं वक्तव्य आहे. शालेय शिक्षण मंत्री सिंधुदुर्ग जिल्हा परिषद डोंगरी निकष पाहता विशेष बाब म्हणून निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील डी.एड बेरोजगार यांची उपासमार पाहता हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू केला जाईल. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डी.एड बेरोजगार संघटनेच्या वतीने सातत्याने केलेले जे काही पाठपुरावा आहे त्याला यश आलेलं आहे. आणि कंत्राट शिक्षण सेवक नियुक्तीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला न देता आता CEO आणि UO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एज्युकेशन ऑफिसर जिल्हा परिषदचे. आता ते पूर्वी शालेय व्यवस्थापन समितीला अधिकार होते कंत्राट शिक्षक नेमायचे, मात्र आता ते नाही आहेत. आणि याचा मोबदला म्हणून शिक्षण जे काही कंत्राट शिक्षण सेवक असतील ते तर त्याला पूर्वी 9,000 मानधन मिळायचं, तर आता त्याचं ठोक मानधन जे आहे ते 15,000 असं करण्यात येणार आहे. आणि ते कंत्राट शिक्षक जे काही आहेत तर त्या शिक्षकांना कायमस्वरूपी तत्त्वावर शिक्षण सेवक देण्यात येणार आहे. म्हणजे त्यांचा जो काही कंत्राट आहे तो कॅन्सल करण्यात येणार नाही, फक्त मानधन मात्र तेवढंच असणार आहे. कायम ते शिक्षक त्या शाळेला असतील. दरवर्षाचा कंत्राट तो नसेल, जसं की 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो ते तसं नसणार आहे. तर ते कॉन्ट्रॅक्ट कायमस्वरूपी असणार आहे. आणि कंत्राटी स्वरूपात घेण्यात आलेल्या शिक्षण सेवका 15,000 हे मिळणारच आहे. आणि सोबतच जिल्ह्यात परीक्षा केंद्र म्हणजे TET पास होण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं आश्वासन की बाबा हे TET पात्र नसणार आहेत शिक्षक, आणि हे TET पात्र व्हावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये TET जे काही मार्गदर्शन केंद्र असते शिक्षक पात्रता परीक्षा, तर याच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषद परीक्षा केंद्रावर अशा पद्धतीचं मार्गदर्शन केंद्र म्हणून त्याला हे देण्यात येणार आहे, मार्गदर्शन करण्यात येण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर आता हा निर्णय जो आहे तर तो योग्य आणि अयोग्य आहे का? तर एका दृष्टिकोनातून विचार केला तर राज्यामध्ये लाखोच्या संख्येनं डी.एड बेरोजगार उमेदवार आहेत, ज्यानं मागल त्याला तळे ज्या पद्धतीनं शेततळे मिळते त्या पद्धतीनं पूर्वी जो कोणी मागेल त्याला डी.एड कॉलेज दिलेत. आणि बेरोजगाराचा जो काही कारखाना उभा केला आहे त्या काळामध्ये अगदी तशा पद्धतीनं बेरोजगारीचं त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि यांना एका दृष्टिकोनातून डी.एडची बेरोजगार हटाव मोहीम असं म्हटलं तरी चालेल, पण याचा फायदा जो आहे तो बेरोजगार अभियोक्ताधारकांना नक्की होणार आहे, दिलासा मिळणार आहे. पण दुसऱ्या भाषेत दृष्टिकोनातून जर विचार केला तर याचं नुकसान प्रचंड होणार आहे. कारण 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेवर अशा शिक्षकाची नियुक्ती होणार आहे. तर तिथले जे काही शिक्षक आहेत त्यांचे कायमस्वरूपी शिक्षक आहेत ते शिक्षकांची पदं गोठण्यात येतील. आणि त्या ठिकाणी फक्त 0 ते 20 पटसंख्या असलेली शाळा मात्र कायम शिक्षक न भेटता
त्या ठिकाणी असे अपात्र शिक्षक देण्यात येतील आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं प्रचंड नुकसान, शैक्षणिक नुकसान होण्याची दाट संकेत असू शकतात. आणि दुसऱ्या भाषेमध्ये असे कायम शिक्षक जे काही 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेवरचे जवळजवळ 20 ते 25,000 शिक्षक अतिरिक्त होतील आणि ते जे अतिरिक्त प्रमाण होईल त्यांचं समायोजन दुसरीकडे होईल आणि असे त्या ठिकाणी शिक्षक नेमण्यात येतील येणाऱ्या काळामध्ये, आत्ता नाही. मात्र हे सगळं धोरण जे आहे ते नवीन शैक्षणिक धोरण, नवीन संच मान्यतेनुसार, जे काही 15 मार्चला आलेली संच मान्यता आहे त्यानुसार याचं इम्प्लिटेशन होईल. मात्र याच्यामध्ये फायदा आणि नुकसान दोन्ही आहे. मात्र याच्यावर अधिकृत जेव्हा सर्क्युलर येईल शासनाचं तेव्हा आपण ठरवूया की याच्यामध्ये काय दुरुस्ती करता यायला पाहिजे प्रशासनाकडे तशी, आणि शिक्षण मंत्री महोदयाकडे, आयुक्तांकडे आपण तशी दाद मागूया. मात्र यावर प्राथमिक चर्चा होत आहे, त्यामुळे यावर सध्याच्या स्थितीला काही जास्त सांगता येणार नाही. पण याच्या जेव्हा शासन निर्णय निर्गमित होईल लवकरच त्याच्यावर निर्णय होऊन निर्गमित होण्याची दाट संकेत आहेत, कारण येणाऱ्या पुढील काळामध्ये थर्ड टेट होणार आहे. त्यामुळे तर ज्या दिवशी सर्क्युलर येईल त्या दिवशी त्याच्यानंतर त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये जे काही मागण्या असणार आहेत तर त्याचे निकष असणार आहेत, त्याच्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा योग्य आणि अयोग्य असले तर ते तशी प्रशासनाकडे पाठपुरावा येणाऱ्या काळात करण्यात येईल. तोपर्यंत आपण प्रतीक्षा करूया. जेव्हा येईल तेव्हा आपण त्यावर नक्कीच ठोस असा पाऊल उचलू. मात्र याच्यामध्ये एक दिलासादायक बातमी अशी आहे की शिक्षण मंत्री महोदय, शिक्षण आयुक्तांचं याच्यामध्ये एक दूरदृष्टिकोन आहे, चांगलं धोरण आहे. सगळ्यांना सरकारी नोकऱ्या देऊ शकत नसतील तर त्याच्यामध्ये जे काही आता जवळपास 10-12 लाख D.Ed बेरोजगार आहेत, या सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत. म्हणून त्यांना कुठं ते स्थानिक लेवलवर एक उपासमारीची वेळ येऊ नये आणि स्थानिक लेवलवर रोजगार उपलब्ध व्हावा असा याच्यामध्ये एक मानस आहे, हेतू आहे. म्हणूनच D.Ed बेरोजगारी हटाव योजना असं मी सुरुवातीला घोषणा केली होती. या संदर्भामध्ये ह्या निर्णयाला येणाऱ्या काळात नक्की आपण याची पडताळणी करू. धन्यवाद मित्रांनो.